तुम्हाला माझा मराठी मधला ब्लॉग समजते नाही समजत आता मग मी हिंदीमध्ये बोलते, पण तुम्ही सांगतच नाही कमेंट करून, तुम्हाला कसं समजणार यार गाईज. बे बाई मोबाईल कैमरामैन जल्दी फोकस करो. ये कोई शक नहीं चेक नहीं जट दिया चले. गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? कमेंट करून नक्की सांगा. आणि मी छान आहे. आजचा व्हिडिओ आणि मी आज काय करणार आहे ते सगळं तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नाही करत, प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल गाईज, सपोर्ट करा. सो मी सकाळी उठली, फ्रेश वगैरे झाली, सगळं झालं. डोळ्यावर आता पण झोप आहे, बट नाही सोना नाही आहे मेरे को. झोपायचं नाही, आळस करायचं नाही आहे जानवी. ओके का आता माझ्यासाठी एक ऑमलेट बनवत आहे. आणि नेहमी मी जशी सिंपल ऑमलेट बनवते तसं आज माझं खायचं मूड नाही आहे. माझं असं काहीतरी हेल्दी ऑमलेट खायचं मूड आहे. सो मी माझं ऑमलेट कशा टाईपने बनवते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ओके. आणि माझी बचकन हरकत तुम्ही स्किप करू शकता, कारण ते मी स्किप नाही करू शकत. अंडरस्टँड गाईज, ट्राय टू अंडरस्टँड मी गाईज. सब्सक्राइब टू माय यूट्यूब चैनल गाइज. अभी खोलने ये जो है ना, सॉरी मराठी मध्ये बोलायचं आहे. सो तर हे आहे ना ट्रायपॉड, ते मी ओपन करत होते. सही से नहीं लगा बे. हां, तर नाही का रेसिपी स्टार्ट करायच्या आधी माझी हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटते? मी फ्लेक्स विथ लेड करून आली आहे. मला बटरफ्लाय कट करायची होती, बट माझी लॉंग हेअर आहे आणि इथे बटरफ्लाय कट इथपर्यंत होते ते मला आयडिया नव्हते, शोल्डरपर्यंत, आणि मला माझी लॉंग हेअर कट करायचे नव्हते. सो मी ताईला म्हटलं की मला फ्लेक्स विथ लेड करून द्या. आणि हे बघू शकता. ओ माय गॉड, माझे हेअर कुठे गेले? निकलो देखो. काहीतरी लुक येतो यार, आपण काहीतरी न्यू ट्राय करतो ना. काल तर खूप भारी दिसत होते. आता मी झोपून वगैरे उठली ना, तर त्याची नाही का जे ताईने बरोबर सेट करून दिले होते सगळं केले, पण आता ते सेटनेच गेलाय त्याच्या केसामधलं, पण आता पण आहे इथे व्यवस्थित. सो काय मी 2-3 दिवस एल पाडणार 2-3 दिवस फक्त. हे माझे केस, माझे केस. नंतर काय दिवसानंतर झाड. सगळ्या गर्ल्सच समजू शकता, आम्हाला कोणी समजू शकत नाही. बॉईज तर बिलकुलच नाही, कारण त्यांच्यामध्ये दिमाग जो आहे तो राहतो, पण ते लोक यूज नाही करत. सो रेसिपीला स्टार्ट करूया. ओके ओके. हेल्दी ऑमलेटसाठी टमॅटो, ऑनियन, व्हॉट इज दिस, गाजर, सॉरी विसरली होती, गाजर अँड कुकम्बर. सो हे मी 4 ऐड करना है माझे ऑमलेट मध्ये. सो इसको अभी इनका हम मर्डर करेंगे, काटेंगे यार. मी पुन्हा हिंदीवरच येतो. हिंदी तर अजिबात येत नाही, पण मी एक ब्लॉग बनवला होता हिंदीचा, तर माझ्या तोंडात हिंदीच येत आहे. मराठी मधला ब्लॉग समजते नाही समजत आता मग मी हिंदीमध्ये बोलते, पण तुम्ही सांगतच नाही कमेंट करून, तुम्हाला कसं समजणार यार गाईज. तर मी याला आधी कट करते. ओके. बे बाई मोबाईल गिर मत, मारूंगा नाही तो मैं त्याला को. जाऊ दे, माझ्या नशिबातच नाही की मी तुम्हाला दाखवू शकते कट करताना, बट तुम्ही माझा चेहरा बघू शकता. बस फक्त मी आता ऑनियन कट करणार आहे. आणि ऑनियन कट करता टाइम माझ्या डोळ्यात पाणी नाही आला पाहिजे, बिकॉज खूप मेहनतीने मीने मॉइश्चरायझर लावला आहे आणि तो मैं नहीं चाहती कि मेरा मॉइश्चराइजर गीला गीला हो जाए. हे काही फरक नाही पडत, पुन्हा लावून घेईन मी.
काय म्हणता यूट्यूब फॅमिली, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून कुठून बघता? मी तर हर वेळेसच म्हणते की कमेंट करून सांगा तुम्ही कसे आहात किंवा माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता. तुम्ही काहीच कमेंट नाही करत यार. वाय? आवडत नाही का तुम्हाला माझे ब्लॉग्स? नाही, तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत नाही तर तुम्ही नका बघू. मी माझं यूट्यूब चॅनल बंद थोडी करणार आहे, कारण ते मला आवडतं. मला तुमच्यासोबत बोलायला आवडतं. इंग्लिश येत नाही मला, बट मी काहीतरी ट्राय करते. येत नाही म्हणजे येते, बट परफेक्टली आता येत नाही, कारण अदामधात मी माझं थोडंसं जे माझं डोकं आहे ते असं बाजूला काढून ठेवलं होतं. जे काही नॉलेज होतं ते पण सगळं बाजूला गेलं. सो मी आता ॲड करते हळूहळू. मला काही दिवसांनी इंग्लिश येऊन जाईल, पण माझ्या डोळे आता झोमत आहे कारण मी ते ऑनियन कट करत आहे. त्यामुळे मी ऑनियन माहिती आहे का हाफ बाजूला काढून ठेवते, कारण ऑमलेट बनवायचं आहे. सो ऑमलेटमध्ये खूप जास्त पण ॲड नाही करता येत, थोडं थोडं. हाफ ऑनियन कट केलं आहे. आता माझं इंस्टाग्राम पण आहे, तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. पण तुम्ही करतच नाही यार, तुम्ही करायला पाहिजे. माझी इंस्टाग्राम लिंक पण दिली आहे मी. मला माहीत नाही, इंस्टाग्रामवर माझे 19K फॉलोवर होते. ओके, 19K. 18वर कसे आले हेच नाही माहीत. कोणता गुन्हा केला भाई मी? फॅमिली जे एवढी मोठी मला पनिशमेंट दिली आहे, माझा हार्ट ब्रेक केला है, बट ये जानवी कभी गिव अप नहीं करती गाइस. मैं और मेहनत करूँगी, मेहनत करके मेरे फॉलोवर फिर से वापस लाऊंगी. वो भटक गए हैं शायद, वो भटक गए, वो मेरे को भूल गए हैं. उन्होंने भी उनका दिमाग साइड में रखा होगा, साइड में ठेव. मी हिंदीवरच काऊन येतो यार, दिमाग खराब. सॉरी गाइज, आपको नहीं बोल रही मैं, आपको नहीं डांट रही. ओके, मैं मेरे को डांट रही. वाव गाइज, तुम्हाला माहित आहे का मी सुद्धा मी आता जेव्हा अंडे इथे फोडत होती तेव्हा मला वाटलं व्हिडिओ ऑन आहे, पण व्हिडिओ तो ऑनच नव्हता. वाव जानवी, वाव. सो गाईज, माझं हेल्दी ऑमलेट रेडी झालाय. खायला मजा येते, पण स्मेल नाही, पण स्मेल थोडी काही वाईट नाही येत आहे, कारण मी याच्यामध्ये व्हेजिटेबल ॲड केलं त्यामुळे स्मेल खूप ऑसम येत आहे. पण तेवढी नाही येते, पण येत आहे. बट खायला खूप टेस्टी लागतं आणि हे खूप हेल्दी आहे. सो गाईज, माझं टेस्टी ऑमलेट खाऊन तर झालं. आता मी बनवत आहे माझ्यासाठी ॲपल ज्यूस बनवत आहे. आणि त्यासाठी मी आता ॲपल, आय डोंट नो ते ॲपल ज्यूस बनतं की शेक बनते. शेकच बनणार, शेक टाईप. ज्यूस तर बनणार नाही, कारण तेवढं चांगलं मिक्सर नाही आहे आमच्या घरी. कट ॲपल कट. त्याच्या इथे चिवते आहे ना, मी लाईनच जाऊन आणि तो मिक्सर लावून राहिलो. बट काय करता, सगळं रेडी केलं, पण मी इतकी पागल, लाईन जाऊन माहीत आहे, पण तिथं तरी गेली होती मिक्सर ऑन करायसाठी. आता थांबा लागेल थोडा वेळ. आणि आता थोड्या वेळाच नंतर मी आता आईसोबत चालली बाहेर. मी कुठे चालली तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. काय हाय कर, हाय कर, हाय कर, हाय. दे मला पावडर.
तुमसे नहीं होगा, मेरे से नहीं होगा बाबा, नहीं होगा मेरे से. गाईज मी नाही इथं रील बनवत होती, पण ते रील मला काही तेवढी परफेक्ट जमली नाही. मोरनी सॉन्ग मध्ये मला ते एकच स्टेप जमत नाही आहे, बाकी सगळं जमत आहे. सो मी बनवली आणि पाहू शकता माझा अवतार इतका खराब झाला. बापरे, इतकी गरमी होत आहे आता. पण शेतात थोडं नाही का, कारण मी इथे डान्स केला ना, रील बनवत होती म्हणून मला खूप गरमी होत आहे. आता इथे थंड वाटते शेतामध्ये, थोडी काही गरमी. तिकडे आई आणि ते काकू दोघे जणी भाजी खुडत आहे. माझ्या जणी तर झाली नाही भाजी खुडून. मी आता इथे बसते, पाणी पिते मी आता. खूप ताण लागली आहे बापरे. मी ते रील बनवायसाठी आली. काश माझ्या घरी जर वावर असतं ना, तर मी तर रोज आली असते रील बनवायसाठी. या दोघे तिकडे गोष्टी करत आहे. खूप थकली मी बापरे. Saraka whatever.